सर्वप्रथम सर्व पॉलिसी धारकांना माझा नमस्कार. मी आपणास जी आज माहिती सांगणार आहे, ही माहिती आपल्या संपूर्ण परिवारासाठी आणि प्रत्येक मित्रासाठी, नातेवाईकासाठी आणि या माहितीला कुठलाही कालावधी व्हॅलिडिटी म्हणतो आपण तशी राहणार नाही. कारण ही माहिती आपल्याला आयुष्यभर कामी येणार आहे आणि ही माहितीमध्ये केवळ नॉलेज पुरतीच मर्यादित नसून ही आपल्यासाठी खूप फायदेशीर माहिती आहे, ज्याच्यामुळे आपले खूप 40-50 हजार, 5 लाख, 10 लाख रुपयाचा बी फायदा होऊ शकतो. हे संपूर्ण माहिती घेतल्यावर आपणास कळेल. माहिती या संदर्भात आहे की आपण आपल्या परिवारासाठी जे दवाखान्याच्या भीतीपोटी आपण जो मेडिक्लेम केलेला आहे, त्याबद्दल मी कंपनीतर्फे व माझ्या कुटुंबातर्फे आपले खूप खूप आभार मानेन. कारण आपण जो परिश्रमातून, जो मेहनतीतून पैसा कमवलेला आहे, याच्यावर कुणाचीही नजर जाऊ नये किंवा एखाद्या ठिकाणी आपला पैसा खर्च होऊ नये, या काळजीपोटी आपण एक मेडिक्लेम घेतलेला आहे. जो कंपनीने जो प्रीमियम सांगितला आहे, तो आपण मान्य केलेला आहे. तसेच कंपनीचे प्रीमियमचे रेट हे भारत सरकारला म्हणजे नियमात असूनच ते त्यांचे प्रीमियम काढले जातात. असे कंपनीचे जे प्रीमियम आहे हे कंपनीच्या नियमाने नसतात. याला सरकारची परमिशन्स घ्यावी लागते. तसेच वेळोवेळी काही पॉलिसीमध्ये काळानुरूप काही बदल होत असतात. काही सुविधा देण्याची काही कंपनी तयारीत असते. तशाच मी आज 3 सुविधा ज्या आपल्यासाठी फायद्याच्याच आहेत, परंतु त्या संपूर्ण माहिती ऐकून घेतल्यानंतरच आपल्याला त्या स्कीमचा फायदा घेता येईल. त्यामुळे आपण या पूर्ण व्हिडिओला न टाळता पाहावे. इतकेच नाही तर पाहिल्यानंतर आपल्या मुलाला, आपल्या मिसेसला, आपल्या वडिलांना, आपल्या मित्रांना शेअर पण केल्यास काहीही हरकत नाही. कारण ही माहिती सर्वांना असणं आवश्यक आहे. एखादा मुद्दा आपल्याकडून जर विसरला तर तो मुद्दा आपला मुलगा बी आपल्याला समजून सांगू शकतो. मुळामध्ये 3 पॉइंटवर आपण माहिती सांगणार आहोत. जी मेडिक्लेम पॉलिसीमध्ये नवीन नवीन सुविधा या काळानुसार स्टार हेल्थ कंपनीने आपल्यासाठी लॉन्च केलेल्या आहेत. याच्यामध्ये पहिली सुविधा आहे होम हेल्थ केअर, डॉक्टर आपल्या घरी. दुसरी सुविधा आहे प्रथम हॉस्पिटल. तिसरी सुविधा आहे एनिवेअर कॅशलेस. म्हणजे पहिली सुविधा काय आहे, डॉक्टर आपल्या घरी. दुसरी सुविधा आहे प्रथम हॉस्पिटल आणि तिसरी सुविधा आहे एनिवेअर कॅशलेस. तर आपण वन बाय वन एक पहिली जी सुविधा आहे, जी आपण म्हणतो की होम केअर ट्रीटमेंट, डॉक्टर आपल्या घरी, या ट्रीटमेंटसाठी, ही ट्रीटमेंट ह्या संधीचा फायदा घेण्यासाठी आपण काय केले पाहिजे, याच्यामध्ये नियमाचे काही पालन आहेत. ते नियमाचे पालन केल्यास आपल्याला कुठलाही क्लेम रिजेक्ट होणार नाही आणि असुविधा होणार नाही. जी असुविधा कंपनी करत नाही, डॉक्टर, दवाखाना या मार्फतच आपल्याला जो काही त्रास होत असतो, तो त्रास होणार नाही. हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर मी तुम्हाला गॅरंटी के साथ सांगतो. होम हेल्थ केअर, डॉक्टर आपल्या घरी, या सुविधेचा प्रथम फायदा घ्यायसाठी मी आपल्याला एक नंबर देणार आहे. त्या लिंकवर जाऊन आपण नंबर नोंद करून घ्यावा किंवा मी व्हॉट्सअपवर आपल्याला नंबर पाठवणार आहे. त्या नंबरवर आपल्याला सध्या तरी सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत आपण ऍडमिट होण्याच्या अगोदर घरी कुठलाही व्हायरल रिलेटेड त्रास असला, व्हायरल असेल, तर आपण दवाखान्यात न जाता त्या नंबरवर फोन करणं आवश्यक आहे. त्या नंबरवर फोन केल्यानंतर तुम्हाला तुमचा आजार विचारपूस केली जाईल. लगेच तुम्हाला डॉक्टर तुमच्या व्हॉट्सअपवर गोळ्या औषधीची चिठ्ठी देतील आणि त्या गोळ्या औषधी घेऊन आपण आराम करायचा आहे घरी.
तुमचा आजार त्यांना सांगितल्यानंतर ते तुम्हाला गोळ्या औषधी देतील आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या गोळ्या औषधी 3 दिवस घेऊन आराम करायला डॉक्टर तुम्हाला सांगतील. ही कुठली कंपनीचा सुविधा आहे, परंतु याच्यासाठी सर्व शिक्षण पूर्ण करून जे डॉक्टर होत असतात तेच तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. तिथं न जाता तुम्हाला घरी ते फोनवर सगळं मार्गदर्शन करतील. गोळ्या औषध दिल्यानंतर 3 दिवसाच्या ट्रीटमेंटमध्ये जर तुम्हाला फरक पडला तर तुम्ही कुठं दवाखान्यात ऍडमिट होण्याची काही गरजच राहणार नाही. परंतु हे झालं पहिलं ओपिनियन. दुसरं ओपिनियन साठी बी आपल्याला कंपनीला फोन लावणं आवश्यक आहे. कंपनी तुम्हाला स्वतःहून कॉल करेल, पण तुम्हाला नाही फरक पडत तरी तुम्ही डायरेक्ट ऍडमिट व्हायचं नाही. पुन्हा एकदा कंपनीला फोन लावायचा आहे की मला ह्या तुम्ही गोळ्या औषधी लिहून दिल्या होत्या, त्यामुळे मला कुठलाही फरक पडत नाहीये. याच्यानंतर मी काय करायचं सांगा. ते डॉक्टर तुम्हाला गोळ्या औषधीची चिठ्ठी, डबल काही गोळ्या औषधी ऍडिशनल लिहून देतील. त्या गोळ्या औषधी घेऊन तुम्ही पहिलं तर पहिल्याच ट्रीटमेंटमध्ये तुम्ही बरे होसाल. पण असतात 100 मधून काही 2, 3, 4 पेशंट की त्यांना पहिल्या ट्रीटमेंटमध्ये फरक पडत नाही. तर दुसरी ट्रीटमेंट बी त्यांना कंपनी प्रोव्हाइड करणार आहे. दुसरी ट्रीटमेंट प्रोव्हाइड केल्यानंतर बी एखादा कस्टमर रिलीफ मिळत नाहीये, त्याला तो दुरुस्त होत नाहीये, तरी त्यानंतर मात्र कंपनी तुम्हाला कॅशलेस हॉस्पिटल, नेटवर्क हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी किंवा ज्या गावात कॅशलेस नाहीये त्या गावामध्ये विदाऊट कॅशलेसला पण पाठवण्यासाठी तयार होईल. पण ही नोंद कंपनीकडे असणं आवश्यक आहे. कोणती? याला आपण HSC म्हणतो. HSC या मार्फतच इथून पुढे तुम्हाला कुठल्याही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता येईल. परंतु आपण या नंबरवर कॉल जर केलाच नाही तर तुम्हाला मात्र पुढचा क्लेम कुठलाही मिळण्याचे चान्सेस खूप कमी राहतील. कारण कंपनीने सांगितलेलं आहे की प्रथम ट्रीटमेंटसाठी या नंबरवर आम्हाला कळवणं खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये कंपनीचा कुठलाही हेतू नाहीये. तुम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट मिळावी, तुमच्या घरी मिळावी, हा कंपनीचा उद्देश आहे. पहिलं कंपनी मेट्रो सिटी मध्ये होती, नंतर तालुका जिल्हा लेवलवर आली, नंतर सिटी मध्ये आली, आता आपल्या घरी येत आहे. तर या संधीचा आपण खूप फायदा घ्यावा. याच्यासाठी वयोमर्यादा आहे. कुठलाही घरामध्ये पेशंट असेल तर त्यांना आपण कॉल करू शकतो का? तर नाही. तर कमीत कमी 12 वर्षाच्या पुढचा आपल्या घरामधला पेशंट पाहिजे आणि 60 ते 65 वर्षाच्या आतील वय पाहिजे. फॅमिली मधला आपण जो मेंबर कव्हर केलेले आहेत याच्यामध्ये 12 वर्षाच्या पुढे आणि 60-65 वर्षाच्या आतील व्यक्ती असेल तर सकाळी 8 ते संध्याकाळी 8 ज्या नंबर मी तुम्हाला दिलाय त्या नंबरवर कॉल करायचा आहे. त्या नंबरवर कॉल केल्यानंतर तुम्हाला कंपनीकडून पूर्ण पुढची सुविधा सांगितल्याप्रमाणे मिळत राहील. याच्यासाठी संध्याकाळी 8च्या नंतर जर तुम्हाला कॉल करण्याची गरज पडत असेल तर तुम्ही माझ्या नंबरवर पॉलिसी होल्डरचं नाव, पॉलिसी नंबर आणि कोण पेशंट ऍडमिट आहे, पेशंट ऍडमिट आहे म्हणजे कोणता पेशंटला त्रास आहे आणि तो त्रास काय आहे ते मला मेसेज करायचा आहे व्हॉट्सअपवर, टेक्स्ट मेसेजवर. मी कंपनीला संध्याकाळी 8च्या नंतर मी तुम्हाला काही डॉक्टरची आवश्यकता पडत असेल तर निश्चित प्रयत्न करील की संध्याकाळी 8च्या नंतर मी तुम्हाला काही गोळ्या औषधी डॉक्टर साहेब लिहून देतायत का, ते मी घर बसल्या बसल्या. पण शक्यतो सकाळी 8 ते संध्याकाळी 8 हा योग्य टाइम राहील, परंतु सांगता येत नसतं. याच्यामध्ये अट अशी आहे की इमर्जन्सी असेल, इमर्जन्सी जर असली तर कुठलाही कॉल न करता आपण दवाखान्यामध्ये जाऊ शकता. परंतु व्हायरल असतील आणि 12 वर्षाच्या पुढचा आणि 60 वर्षाच्या आत असेल तर व्हायरल साठी तुम्हाला कंपल्सरी हे नियम लागू केलेला आहे. हा नियम न पालन करता जर कोणी डायरेक्ट ऍडमिट झालेलं आहे तर मी ते क्लेम मिळवून देण्यासाठी जबाबदार राहणार नाही. त्याचं कारण असं आहे, कंपनीने ही सांगितलं आहे सिंपल गोष्ट. जो कंपनीने तुम्ही प्रीमियम सांगितला तो मान्य केला, मग ही अट बी तुम्हाला सांगितलेली असेल तर मान्य करावा लागल. अट काहीच नाहीये, सिंपल फोन लावणं आहे. तुम्हाला जर लावता येत नसं असेल तर मी कॉन्फरन्सवर घेऊन मला तुम्ही फोन करा, मी कंपनीला कॉन्फरन्सवर घेऊन तुमच्याशी बोलणं करून देईल. याच्यानंतर आहे, जर आपण
पहिल्या ओपिनियन मध्ये दुसऱ्या ओपिनियन मध्ये फरक पडला तर आपल्याला 1.5 तासाच्या आत त्या व्हॉट्सअप नंबरवर, ज्या व्हॉट्सअप नंबरवरून तुम्हाला काही कॉल आला होता किंवा त्या मेडिकलची चिठ्ठी लिहून आली होती कंपनीकडून, त्याच नंबरवर आपल्याला मेडिकलचं बिल, लॅबचं बिल, जे काही तुमचा खर्च झालेला असं त्याचे प्रॉपर डॉक्टरचे सही शिक्क्या सगळं बिल असलेले त्या नंबरवर व्हॉट्सअप करा. तुम्हाला कंपनीकडून कॉल येईल, तुमचा फोन पे नंबर विचारला जाईल, तुम्ही तुमच्या मोबाईलहून त्या कंपनीला त्याच नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेक्स्ट मेसेज जोपर्यंत तुम्ही टाईप करणार नाही त्याच नंबरवर फोन पे संपूर्ण बिल तुमच्या खात्यात जमा होईल. संपूर्ण ह्या शब्दाचा अर्थ 100%च नाही असं नाही, 100% होणार बी नाही असं सांगता येत नाही. कदाचित 90% होईल, 95% होईल, जर योग्य असेल तर 100% बी होईल. त्याच्यानंतर हे सेकंड ओपिनियनचेच पैसे तुम्हाला दिले जातील. पहिले ओपिनियन हे फ्री राहील, ज्याच्यामध्ये डॉक्टरची फीस वगैरे पकडली जाणार नाही, कारण डॉक्टर ही कंपनी होती, कंपनीनंच तुम्हाला गोळ्या औषधी लिहून दिलेल्या आहेत. तर सेकंड ओपिनियनचे 1.5 तासाच्या आत पूर्ण प्रोसेस केल्यानंतर त्याच फोनपेला त्यांचे पैसे जमा होतील. तर हा जो घर बसल्या डॉक्टर आपण म्हणतो, डॉक्टर आपल्या घरी, तर ह्या सुविधेचा अशा प्रकारे आपण फायदा घ्यावा. व्हॉट्सअप नंबर, ज्या नंबरवरून तुम्हाला आलेले आहेत गोळ्या औषधीची, त्याच नंबरवर तुम्हाला ते मेडिकलचे बिल वगैरे टाकणं खूप आवश्यक आहे. तर अशी ही जवळपास मी तुम्हाला माहिती डॉक्टर आपल्या घरी होम हेल्थ केअर या सुविधेच्या कसे फायदा घ्यावा याच्याबद्दल मी तुम्हाला एक माहिती दिलेली आहे. दुसरा मुद्दा आहे आपला 10 वर्षाच्या आतील, म्हणजे जो पहिले ह्याच याच्यावर आपण काही चर्चा करू. 10 वर्षाच्या आतील जे मुलं बाळ आहेत त्या फॅमिलीमध्ये, त्या पॉलिसीमध्ये, त्यांना ही सुविधा म्हणजे अप्लाय करायचं काम नाहीये, याच्या नियमाचं पालन करायचं काम नाहीये. तुम्ही डायरेक्ट दवाखान्यात जाऊन ट्रीटमेंट घेऊ शकता. जर ऍडमिट राहण्याची गरज असेल डॉक्टर सल्ल्यानुसार तर ऍडमिट पण राहू शकता. आणि शक्यतो सगळ्या सुविधा कॅशलेसलाच जाव्या. त्याचं कारण आहे की त्या हॉस्पिटल सोबत आपण विशिष्ट एक करार केलेला आहे, एक्स्ट्रा चार्जेस लावत नाहीत. डिस्चार्ज म्हणजे तुम्हाला देण्याच्या अगोदर 1 दिवस अगोदरच ते सर्व बिल बनवतात. काही माहिती पुढच्या पॉइंट मध्ये येणारच आहे. त्याच्यामुळं या होम केअर ट्रीटमेंटसाठी जे काही मेन माहिती लागत होती ते मी तुम्हाला याच्यामधून सांगितलेली आहे. दुसरा मुद्दा मी सांगितला होता की प्रथम हॉस्पिटल हा एक नवीन संकल्पना स्टार हेल्थ कंपनीने आपल्यासाठी आणलेली आहे. तर प्रथम हॉस्पिटल हे काही वेगळे नाहीये किंवा विशिष्ट काही हॉस्पिटल असे काही वेगळे बांधलेत कंपनीने, हे डोक्यातून काढून टाकायचंय. हे आपल्याच गावातील, आपल्याच तालुक्यातील, आपल्या सिटीतील हॉस्पिटल असतात, परंतु यांच्यासोबत स्टार हेल्थ कंपनीने टर्म्स अँड कंडिशन्स साईन केलेले आहेत की ज्याच्यामध्ये कंपनीने डॉक्टर कडून लिहून घेतलेलं आहे की त्याची कॉस्टिंग कंट्रोल राहणार आहे. तिथे काही मर्यादा राहतील. कुठल्याही आजाराला एक पॅकेजचं एक फायनल पॅकेज दिलेलं असतंय. मनमानी चार्जेस लावण्याची भीती नाहीये आणि त्याच्यामध्ये डिपॉझिट फ्री राहणार आहे ते हॉस्पिटल. म्हणजे कॅशलेसलाच जायचंय. परंतु प्रथम हॉस्पिटल जे असतात त्या हॉस्पिटलची लिस्ट मी आपल्याला प्रोव्हाइड करणार आहे. मला आपण फोन करूनही विचारू शकता, कारण कुठलीही लिस्ट ही फिक्स राहणार नाही. ती वेळोवेळी अपडेट करावं लागत असते. कारण त्याच्यामध्ये कुठल्याही हॉस्पिटलने जर टर्म्स अँड कंडिशनचं नियमाचं पालन केलं नाही तर त्या हॉस्पिटलला आपण प्रथम हॉस्पिटल मधून रिमूव्ह करणार आहोत, किंवा जे हॉस्पिटल अजून ऍड होणार असतील तेही तुम्हाला त्या लिस्ट मध्ये मिळून जाईल. त्याच्यामुळे कुठलीही लिस्ट ही किती दिवसापर्यंत फिक्स राहील हे सांगता येत नाही. ज्या डेटला आपल्याला पाहिजे त्या डेटला आम्हाला कळवा, आम्ही तुम्हाला अपडेट लिस्ट त्या लोकेशनची देऊ शकतो. धन्यवाद. त्याच्यानंतर हे पहिला फायदा सांगितला मी प्रथम हॉस्पिटलला जाण्याच्या पाठीमाग पहिला फायदा असा आहे की ते हॉस्पिटलला कुठल्याही डिपॉझिट देण्याची गरज नाहीये. बाकीच्या हॉस्पिटलला आपण गेलो कॅशलेसला, फक्त कॅशलेसला, जे प्रथम हॉस्पिटल त्याच्यातलं उच्च दर्जाच्या हॉस्पिटल नाही गेलो, तिथे आपल्याला कदाचित एखादा डॉक्टर डिपॉझिट मागू शकतो
आणि त्या कंडिशनला आपण काहीच करू शकत नाही, कारण की त्यांच्यासोबत आपण कुठल्याही टर्म्स कंडिशनवर साईन केलेली नाहीये. त्यांना आपण विचारपूस त्या याच्यामध्ये करून घेतलेलीच नाहीये, त्याच्यामुळे आपण त्याच्यावर काही जबाबदारी सांगू शकत नाही. पण प्रथम हॉस्पिटलमध्ये आपण डिपॉझिट फ्री कस्टमरला ऍडमिट राहण्याची गॅरंटी देऊ शकतो. त्याच्यानंतर हे डेली हेल्थ ट्रॅकिंग होणार आहे. डेली हेल्थ ट्रॅकिंग त्या हॉस्पिटलला आपण जर ऍडमिट झालो तर त्याच्यामध्ये त्या सुविधेचा पण फायदा होईल. आणि डॉक्टर स्वतः कंपनीचे डॉक्टर तुम्हाला येऊन व्हिजिट करतील आणि कंपनी त्या डॉक्टर सोबत कॉन्टॅक्ट मध्ये राहील की पेशंटची तब्येत कशी आहे, पेशंट कोणत्या स्टेजवर आहे सध्या, त्याची तब्येत कशी कव्हर झालेली आहे, या बाबतीत सर्व तुम्हाला त्याची कुठलीही चिंता नाही. कंपनी त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहील. डेली हेल्थचा तुमचा स्टेटस कंपनी डॉक्टरला मागील, ज्या प्रथम हॉस्पिटल मधून मेल करील किंवा SMS करील, त्या मार्फत ते त्यांचे त्या लेवलवर काम करून घेत असतात. तिसरा फायदा आहे डे 1 क्लेम डिस्चार्ज. डे 1 डिस्चार्ज म्हणजे डे 1 मायनस, एक दिवस मायनस. तुम्हाला जर उद्या डिस्चार्ज होणार असेल तर एक दिवस अगोदर कंपनी कॉल करून त्यांना सांगल की या कस्टमरचे पूर्ण बिल आम्हाला मेल करा आणि त्या संदर्भात डॉक्युमेंट पाठवा, जेणेकरून त्या कस्टमरला ज्यावेळेस डिस्चार्ज व्हायचा आहे त्यावेळेस त्याला त्या हॉस्पिटलमध्ये थांबायचं काम पडणार नाही. या सुविधेचा त्यांनी तुम्हाला एक चांगला फायदा दिलेला आहे. काहून की मी जवळपास 20 वर्षापासून या हेल्थ इन्शुरन्स मध्ये काम करत आहे. त्यामुळे मला असा अनुभव आलेला आहे की डिस्चार्ज सकाळी 12 वाजता दिलेला असतो दुपारी, परंतु कस्टमरला रात्री 8-9 वाजता सुट्टी होते. तर का, तर कंपनीकडून अजून अप्रुव्हल आलेला नाहीये. त्याच्यामुळे ह्या प्रथम हॉस्पिटलमध्ये आपण तोही मुद्दा मायनस केलेला आहे. त्या मुद्द्याला डे 1 मायनस क्लेम डिस्चार्ज असं आपण त्याला नाव दिलेलं आहे. ते त्या लेवलवर कंपनी करून घेईल. त्याच्यानंतर हे चौथा मुद्दा, फॉलोअप. सेकंड फॉलोअप फी घेणार हॉस्पिटल. जिथं आपण पहिलं नियम पाळला की डॉक्टर आपल्या दारी, तर त्याच्यात पहिले कॉलला जे पैसे लागले ते त्या कॅशलेस हॉस्पिटलला कव्हर होणार नाही. सेकंड कॉल पासून जेवढं तुम्हाला खर्च आलेला आहे, सेकंड फॉलोअप पासून तो पूर्ण खर्च मिळेल तुम्हाला, त्याच्यात काही वाद नाही. त्याच्यानंतर 90 दिवसाच्या आत सुट्टी झाल्यावर काही हॉस्पिटल तुम्हाला सुट्टी दिल्यानंतर काही हॉस्पिटल पुन्हा गोळ्या औषध देतात, तर तेही तुम्ही माझ्याकडे रिइंबर्समेंट साठी देऊ शकता. त्याच्यानंतर हे पाचवा मुद्दा, 100% पॅकेज फॉलोअप. आता कुठलाही पेशंट या अशा हॉस्पिटलमध्ये जर ऍडमिट झाला तर त्याला कंपनी पॅकेज विचारत असते की कुठपर्यंत तुमचं हे बजेट जाऊ शकतं. तर डॉक्टरनं जर लिहून दिले की बा 70,000 रुपये लागू शकतात, तर एखाद्या वेळेस 75 लागले, 65 लागले, 70ला 70 लागले, ती कंपनी आणि ते हॉस्पिटल ते त्यांची सेटलमेंट करतील. तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. जेणेकरून याही मुद्द्यावर काही कस्टमरला त्रास झाला, इतर हॉस्पिटलला तुम्ही जाऊन डिपॉझिट भरता आणि मग डिपॉझिट मधून तुमचे काही पैसे काढतात आणि म्हणतात कंपनीने 5,000 रुपये कमी दिले. त्यालाही आपल्याला ऑप्शन आहे, परंतु ते ऑप्शन न फॉलो करता हे नियम जर पाळला तर तुम्हाला ह्या गोष्टीचाही त्रास होणार नाही. अशा 100% पॅकेज फॉलोअप. वाढीव पॅकेज जर लागत एखाद्या वेळेस गरज पडत असेल तर ती कंपनी आणि डॉक्टर कोणाकाला मेल थ्रू बोलून ते पॅकेज वाढवून घेतील, पण याच्यामध्ये कस्टमरला कुठलाही त्रास होणार नाही. या सुविधेला पॅन इंडिया म्हणलेलं आहे, कारण की ही सुविधा फक्त तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी किंवा पुण्यासाठी, संभाजीनगरसाठी अशी नाहीये. पूर्ण भारतामध्ये ही जी सुविधा आहे ही सुविधा लागू आहे, पॅन इंडिया. परंतु या पॅन इंडियाच्या मध्ये बी अजून एक, तुम्हाला जर डिपॉझिट विदाऊट दुसऱ्या नेटवर्क, नॉन नेटवर्क हॉस्पिटलला तुम्ही गेले, नेटवर्क हॉस्पिटलला प्रथम हॉस्पिटल नसल्यानंतर, तर त्या हॉस्पिटलला जे डिपॉझिट केलेलं आहे तुम्ही, आणि त्यांनी जर सांगितलं की तुमचे 20,000 रुपये डिपॉझिट होते, 10,000 रुपये आम्ही काटून घेतले, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सेटलमेंट लेटर आणि ब्रेकअप जे कागद आहे तो तुम्ही कंपनीने तुम्हाला डॉक्टरला पाठवलेला असतो, तो तुम्ही त्यांना मागू शकता, त्याची प्रिंट घेऊ शकता की आमचे जे 10,000 रुपये तुम्ही घेतले तर त्याचा आम्हाला हिशोब तुम्ही द्या. जसं ब्रेकअप लेटर किंवा सेटलमेंट लेटर तुम्हाला पाहण्याचा अधिकार आहे, तुम्ही ते पाहू शकता. आणि नॉन पेएबल आयटम्स जे असतात
त्याच्यामध्ये डिडक्शन केलेले, तर ते आयटम मात्र एखाद्या वेळेस 2-3 आयटम त्यांनी त्यांच्या लेवलवर जे लावले असतील त्याचे पैसे मात्र तुम्हाला ते द्यावे लागत असतात. तिसरं मी सांगितलं होतं तुम्हाला की एनीवेअर कॅशलेस. एनीवेअर कॅशलेस मुद्दा असा आहे की आपल्याला एखाद्या आजारामध्ये ऑपरेशन करायचंय परंतु ते हॉस्पिटल कॅशलेस नाहीये, तर अशा हॉस्पिटलला बी आपण एनीवेअर कॅशलेस या सुविधेमधून कॅशलेस करू शकतो, फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. त्याच्यासाठी कंडिशन अशी आहे की ज्यावेळेस हे जो प्लॅन सर्जरी आहेत, आपला प्लॅन होईल, फिक्स होईल, आपल्याला हे ऑपरेशन ह्या ठिकाणी करायचंय, पण ते हॉस्पिटल कॅशलेस नाहीये, तर त्या हॉस्पिटलला बी आपण कॅशलेस करू शकतो. 48 तासाच्या आत आम्हाला तुम्ही कळवा. 48 तास लागतात ते हॉस्पिटल अप्रूव्हल देण्यासाठी. त्याच्यासाठी तुम्ही मला फोन लावायचा आहे. कोणत्या व्यक्तीचं काय ऑपरेशन करायचंय, तर त्याच्यासाठी मला काही माहिती पाठवायची आहे. कन्सेंट लेटर, हॉस्पिटलचं कन्सेंट लेटर लागेल डॉक्टर साहेबाचं. त्याच्यानंतर बेसिक पॉलिसी नंबर, हॉस्पिटलचं नाव, त्याच्यानंतर डॉक्टरचं नाव, डॉक्टरचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी, आणि ज्यावेळेस तुमचा क्लेम रजिस्टर होईल त्यावेळेस तो क्लेम नंबर डॉक्टर साहेब आणि कंपनी एकमेकाशी ईमेलवर कॉन्टॅक्ट करून तुम्हाला ते कॅशलेस करण्यासाठी 48 तासाच्या आत प्रयत्न करतील. आणि ज्यावेळेस त्याला अप्रूव्हल आला की हे हॉस्पिटल आता तुमच्यासाठी आम्ही कॅशलेस केलेलं आहे, तो अप्रूव्हल त्यांना कुठलाही फोन नाही येणार, डॉक्टरला मेसेज आणि ईमेलवरच चेक करावं लागेल, त्यांना अप्रूव्हल दिला जाईल. त्या अप्रूव्हलला दिल्यानंतर त्यांना एक कंपनी लिंक पाठवणार आहे. ज्यावेळेस ती अप्रूव्हल देईल त्या अप्रूव्हल सोबत एक लिंक पाठवेल. त्या लिंकवर जाऊन डॉक्टर साहेबांनी डॉक्टर साहेबाच्या दवाखान्याचं नाव, स्वतः डॉक्टर साहेबाचं नाव, एखाद्या हॉस्पिटल मोठा असेल तर त्याच्यामध्ये जो प्रॉपर जो डॉक्टर तुम्हाला ट्रीटमेंट देणार आहे त्या डॉक्टर साहेबांचं नाव, दवाखान्याचं नाव, त्यांचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी त्या लिंकवर त्यांनी सबमिट करायचा आहे. ज्याच्यामध्ये पेशंटचं नाव आणि पॉलिसी नंबर बी असणं आवश्यक आहे. सेकंड जी लिंक येईल ना, त्या लिंकला पॉलिसी नंबर आणि पेशंटच्या नावाची गरज नाहीये, पण पहिली जी कन्सेंट लेटर आहे त्यावेळेस जे अप्रूव्हल आपल्याला मागायचं आहे त्यावेळेसच मात्र कस्टमरचं नाव आणि पॉलिसी नंबर टाकणं आवश्यक आहे. प्रपोजर वेगळा असतो कधी कधी आणि पेशंट वेगळा असतो, त्याच्यामुळे ते डिटेल्स टाकणं आवश्यक आहे. नंतर टीम त्या हॉस्पिटलला कॉल करून अप्रूव्हल देईल. अप्रूव्हल सोबत मी आता नेमकं सांगितलं लिंक पाठवील. त्या लिंकवर पुन्हा डॉक्टर साहेबांना स्वतःचं नाव, डॉक्टरचं नाव, दवाखान्याचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी टाकून त्यांना सबमिट करायचंय. सबमिट केल्यानंतर ते डॉक्टर साहेब त्या पेशंटला ट्रीटमेंट करू शकतात. आणि सांगितल्याप्रमाणे पटकन बिल पाठवून अप्रूव्हल घ्यायचा आहे. डिस्चार्ज जर आपल्याला संध्याकाळी द्यायचा असेल कस्टमरला तर 12 ते 1 वाजता सगळे डॉक्युमेंट त्याच्यावर अपलोड करून पाठवा. संध्याकाळपर्यंत 100% अप्रूव्हल आलेला असेल. ही जी माहिती आहे ही माहिती मी कंपनीकडून घेऊन तुम्हाला कळवलेली आहे. ही अनएडिट आहे, परंतु बोलताना सांगताना एखादा शब्द कुठलाही माझ्याकडून आकड्यामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये चुकला असेल, कदाचित सांगता येत नाही, परंतु आपल्यापर्यंत मीच माहिती पाठवू शकतो. कंपनी ही कुठलीही ऍडव्हर्टाईज वगैरे करू शकते, परंतु इंडिव्हिज्युअल माहिती तुम्हाला मिळणं शक्य नाहीये. भलाही एखादा कागद वगैरे छापून तुम्हाला मिळू शकतो, पण त्याच्यावर डिटेल्स कोणी समजून सांगणार नाही आणि समजतही नाही कागदावर कदाचित. तर आपण जो आज व्हिडिओ बघितलाय याच्यामध्ये कुठलाही डाऊट्स वगैरे असू शकतो, त्यात काही विषय नाहीये. आणि डाऊट्स क्लिअर झाल्यानंतर कुठलीही योजना सोपी वाटत असते. तर याविषयी पुन्हा काही माहिती लागत असेल तर मला आपण कॉल करू शकता, मेसेज करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. या व्हिडिओला आपण निश्चित लाईक करा, शेअर करा आणि एक बेल आयकॉनचं बटन आहे त्याला दाबा, म्हणजे जेणेकरून पुन्हा असा काही व्हिडिओ आला तर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येऊन जाईल आणि तुम्हाला सर्च करायचं कामही नाही. युट्यूब ओपन केल्यानंतर माझा व्हिडिओ तुम्हाला दिसून जाईल. पुन्हा एकदा लाईक, शेअर आणि बेल या गोष्टीला दाबण्यासाठी विसरू नका. परिचय मी सुरुवातीला दिला नाही, कारण शेवटी परिचय दिला तर पूर्ण लोक व्हिडिओ पाहत असतात. त्याच्यामुळे परिचय देतो. माझं नाव आहे रामेश्वर खरावे, विमा प्रतिनिधी, चिखलीमध्ये राहत आहे. गेल्या 20 वर्षापासून मी
भारतीय जीवन विमा निगम, स्टार हेल्थ मेडिक्लेम आणि जनरल इन्शुरन्स कंपनीचं काम करत आहे. तर आपण कुठल्याही या तिन्ही क्षेत्रामध्ये मदत लागत असेल तर मला संपर्क करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 9767217819. मराठीमध्ये सांगतो 9767217819. माझा ईमेल आयडी आहे ramlicservices@gmail.com. ramlicservices@gmail.com. माझं युट्यूब चॅनल आहे गायत्री टोटल इन्शुरन्स सर्व्हिसेस. या युट्यूब चॅनलवर आपण जे नवीन व्हिडिओ येईल तो व्हिडिओ मी त्याच्यावर अपलोड करत असतो, तो आपण पाहू शकता. आणि मी आता आपणास सर्व माझ्या ब्रॉडकास्ट कस्टमरला, जे माझ्या ब्रॉडकास्ट मध्ये आहेत माझे कस्टमर, त्यांना एक लिंक पाठवणारच आहे. त्या लिंकवर जाऊन आपण हा पूर्ण व्हिडिओ पाहू शकता. मित्रांनो, मी सावधानही म्हणेल या व्हिडिओला आणि खुशखबरही म्हणेल. कुठल्याही खुशखबरीच्या खाली सावधान पण असतंच. जसं की समृद्धी महामार्ग, खुशखबर आपल्यासाठी नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग लोकार्पण सोहळा झालेला आहे. परंतु सावधान बी लिहिलेलं आहे 120च्या पुढे जाऊ नये, रोडवर गाडी उभी करू नये, टायर नवे असावे, इन्शुरन्स असावा, स्पीड मध्ये काही मर्यादा दिलेल्या आहेत. अशा खूप साऱ्या नियमाचं समृद्धीवर बी आपल्याला पालन करावेच लागतंय. त्याच्यामुळे सावधान बी आहे आणि खुशखबर बी आहे. आपण सगळं काही ऍक्सेप्ट करतोच. कंपनीने सांगितलंय प्रीमियम भरतो. कंपनीने सांगितलं एक दिवस बी म्हणजे त्याला ग्रेस पिरियड नाहीये, आपण ऐकतो. मग कंपनीने हे जर तुम्हाला सांगितलं आहे की कधीही ऍडमिट होण्याच्या अगोदर आम्हाला या नंबरवर कॉल करा, तर तुम्हाला सध्या तरी हिंदी आणि इंग्लिश मध्येच ते लोक पुढे तुम्हाला बोलत आहेत. परंतु आम्ही आमच्या मार्फत कंपनीला हेही कळवलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये मराठी भाषेमध्ये तुम्हाला बोलण्यासाठी प्रतिनिधी उपलब्ध होतील. वेट अँड वॉच, थोड्या वेळासाठी प्रतीक्षा करा. सध्या हिंदी आणि इंग्लिशवर धकून घ्या. जर तुम्हाला असं म्हणत नाही मी की बोलता येत नाही, परंतु एखाद्या वेळेस तुम्ही कम्फर्टेबल नाही आहेत बोलण्यासाठी हिंदीमध्ये, तर मला सांगा, मी कॉन्फरन्सवर घेऊन तुमचा डॉक्टर आपल्या घरी या सुविधेसाठी रजिस्टर करून देऊ शकतो. तर पुनश्च एकदा धन्यवाद सर्वांचे. वेळात वेळ काढून हा व्हिडिओ, मला निश्चित असं गॅरंटी आहे की तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ ऐकलाय आणि इथपर्यंत माझा व्हिडिओ ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.